मंडळी, तुम्ही देशाच्या कोणत्याही मोठ्या शहरात जावा, तुम्हाला सांगली जिल्ह्यातील एखादा तरी गलाई व्यावसायिक दिसतोच. अगदी श्रीलंका, नेपाळ, दुबई पर्यंत हे पोहोचले आहेत. हे सारे व्यावसायिक खानापूर, विटा, आटपाडी, कडेगाव, कवठेमंका, तासगाव, सांगोला आणि पलूस परिसरातील आहेत. कोणत्या तरी अनोळख्या प्रदेशात जाऊन तिथे फक्त विश्वासाच्या बळावर लाखो रुपयाचे सोने हाताळायचे ही कला त्यांनी आत्मसात केली. पिढ्यानपिढ्या नशिबाला आलेल्या दुष्काळाला कंटाळून नशीब काढण्यासाठी ही मंडळी देशभरात विखुरली आणि गलाई व्यवसाय सुरू केला. गलाई म्हणजे सोन्याचे शुद्धीकरण. सोन्याचे जुने दागिने वितळवून नवीन दागिने तयार केले जातात. हे सोने गाळून शुद्ध करण्याचा व्यवसाय म्हणजेच गलाई. असं सांगितलं जातं की 1834 मध्ये विट्याच्या एका तरुणाला मुंबईत एका इराणी सराफाने हा व्यवसाय शिकवला. मग त्याने गाववाल्यांना हाताला धरून ह्या व्यवसायात आणले. मुंबईत बस्तान बसल्यावर हे व्यावसायिक मुंबई, पंजाब, तामिळनाडू आणि दिल्ली ह्या भागात पसरले. ह्या व्यावसायिकांनी हिमतीने स्वतःच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. आटणी आणि टंच काढण्याबरोबरच दागिन्यांची खरेदी विक्री, दागिने निर्मिती आणि हॉलमार्किंग अशा सोन्या चांदीशी निगडीत व्यवसायात त्यांनी बस्तान बसवले. सुरुवातीला त्यांनी सोनं गलाई आणि आटणीचं काम केलं. त्याबरोबरच सोन्याचा टंच काढणे आणि सोने शुद्ध करून देणे हा व्यवसाय देखील सुरू केला. ह्या व्यवसायात त्यांनी चिक्कार पैसा मिळवला. विटेची माळ रानं सोन्याची केली. सोबतच सांगलीचे नाव ही देशभर नेले. सोन्याचं सोनं करणारे हे व्यावसायिक सांगलीचा अभिमान आहेत. मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.